नमस्कार, मी डॉक्टर शिवहरी वाघ, संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट, छत्रपती संभाजीनगर. विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र सिटी सेलच्या वतीनं काल सायंकाळी नोटीस नंबर 35 त्या ठिकाणी उपलब्ध झालेली होती. या नोटीस नंबर 35नुसार परत एकदा जे काही कॉलेजेसला सीट्स उपलब्ध आहेत, विशेषतः BAMS आणि BHMSच्या संदर्भाने, तर त्या ठिकाणी आपल्याला चॉईस फिलिंगची संधी उपलब्ध आहे, किंवा थोडक्यात त्याला एडिट करता येईल असं पण आपण म्हणू शकतो. या संदर्भानं जे शेड्यूल आहे ते नेमकं काय आहे, किती सीट्स उपलब्ध असणार आहेत, त्या BAMSच्या असतील, BHMSच्या असतील, IQ कोट्याच्या असतील, तर या सगळ्या विषयाला धरून आपण एक सविस्तर आणि अतिशय छोटा हा व्हिडिओ तुम्हाला शेअर करणार आहे. त्यामुळे आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि जे विद्यार्थी अजूनही प्रवेशासाठी वाट पाहत आहेत, ज्यांचं BAMSचं स्वप्न आहे किंवा BHMSचं स्वप्न आहे, अशा विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आता सगळ्यात पहिले हा ऑनलाईन स्टे राऊंड थर्ड आहे. म्हणजे पहिले कॅप राऊंड 1, 2, 3, 4 झाले आणि हा 7वा राऊंड ऑलरेडी पब्लिश झालेला होता, ज्याचं रिपोर्टिंग जे ते काल सायंकाळपर्यंत होतं. आता परत एक राऊंड पब्लिश होईल आणि त्याचं रिपोर्टिंग 19 आणि 20 तारखेला असेल, जो की उद्या तो राऊंड जाहीर होताना आपल्याला पाहायला मिळेल. आता या राऊंडमध्ये ज्या सीट्स उपलब्ध आहेत ते पाहण्यापूर्वी शेड्यूल नेमकं काय आहे, तर चॉईस फिलिंगच्या संदर्भाने आपण सगळ्यात पहिले बघूया. तर चॉईस फिलिंगसाठी आज रात्री 12 वाजेपर्यंत आपल्याला वेळ आहे. सो जे विद्यार्थी अजूनही प्रतीक्षेत आहेत ॲडमिशनच्या, ज्यांचा स्कोअर चांगला आहे, तर अशा मुलांना आज रात्री 12पर्यंत नव्यानं उपलब्ध झालेलं कॉलेज किंवा अगोदरच्या कॉलेजमध्ये ज्या सीट्स रिपोर्ट झाल्या नाही त्या सीट्स ॲड करण्याची सुविधा तुम्हाला त्या ठिकाणी उपलब्ध असेल. अर्थात तुम्ही ऑलरेडी ॲड केलेलं होतं, अलॉटमेंट मिळालेली नव्हती, तर फक्त नवीनच कॉलेज तुम्हाला त्या ठिकाणी ॲड करायचं असणार आहे आणि ते तुम्हाला जिथं पाहिजे तिथं त्याला तुम्ही ॲड करू शकता. तर सगळ्यात पहिले आज रात्री 12पर्यंत चॉईस फिलिंगला वेळ असणार आहे. 17 डिसेंबर आज आहे. उद्या हा राऊंड पब्लिश होईल आणि 19 आणि 20 तारखेला मिळालेल्या ॲडमिशनला, म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी ॲडमिशन मिळेल अशा विद्यार्थ्यांना संबंधित कॉलेजला जाऊन रिपोर्टिंग करण्यासाठी वेळ असेल. सो हे झालं एक शेड्यूल. आता नेमक्या जागा किती उपलब्ध आहेत ते बघून घेऊया. परत एक नवीन कॉलेज या राऊंडमध्ये उपलब्ध झालेलं आहे, नॅशनल आयुर्वेद कॉलेज सिल्लोड. म्हणजे या कॉलेजचं पण आपण ऑलरेडी जेव्हा कॉलेजला परमिशन मिळाल्याची जी लिस्ट आलेली होती तेव्हा या कॉलेजचा उल्लेख केलेला होता, परंतु हे कॉलेज फार उशिरा या राऊंडमध्ये उपलब्ध झालं आहे. आणि हे कॉलेज जे असणार आहे ते 60ची इंटेक या ठिकाणी उपलब्ध आहे. अर्थात याच्यामध्ये 51 सीट्स आहे. आता स्टेट कोट्यामध्ये म्हणजे 15% AIQ आणि रेग्युलर 85% कोटा ह्या मेरिटवर उपलब्ध असतील आणि 15% त्यांचा IQ कोटा म्हणजे इन्स्टिट्यूट कोटा, ज्याच्यामध्ये 9 जागा येतात, त्या मॅनेजमेंटमध्ये विद्यार्थ्यांना उपलब्ध असतील. सो या कॉलेजचा जो कोडा असणार आहे तो 3386 3386 हा कॉलेज कोड असणार आहे. कॉलेजचं नाव परत एकदा रिपीट करतो, नॅशनल आयुर्वेद कॉलेज सिल्लोड. तर अशा पद्धतीचं हे कॉलेज असणार आहे. आणि याशिवाय महाराष्ट्रामध्ये जो राऊंड आत्ता जस्ट रिसेंटली जी चॉईस फिलिंग झाली होती आणि अलॉटमेंट आली, त्या ठिकाणी काही कॉलेजेसला अलॉटमेंट मिळाली पण सीट्स रिपोर्ट झाल्या नाही. असे एकूण 4 कॉलेजेस त्या ठिकाणी उपलब्ध आहेत. तर त्या कॉलेजच्या ज्या जागा आहेत त्या जवळजवळ 9 सीट्स या ठिकाणी उपलब्ध असतील. अर्थात ह्या IQ कोट्याच्या सीट्स आहे, मेरिटवरच्या नाही. IQ कोटामध्ये विमला आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज चंद्रपूरची 1 जागा उपलब्ध आहे. राजश्री आयुर्वेद बुलढाणा 2 सीट्स उपलब्ध आहे. त्याच्यानंतर माऊली उदगीर 4 जागा उपलब्ध आहे आणि धरती आयुर्वेदिक कॉलेज परभणी 2 सीट्स उपलब्ध आहे. सो अशा पद्धतीने एखाद्याला मॅनेजमेंटमध्ये जायचं असेल तर हे जे कॉलेजेस आहे ते त्यांना IQ कोटामध्ये भरता येतील. याशिवाय नॅशनल आयुर्वेद कॉलेजचे सुद्धा 9 जागा ह्या IQ कोटामध्ये उपलब्ध असेल. सो मोटामोटी 51 सीट्स हे मेरिटवर उपलब्ध असतील आणि जवळजवळ 9+9 18 सीट्स या IQ कोटामध्ये BAMSच्या अजूनही उपलब्ध असतील असं आपण या ठिकाणी समजून घ्यायचं आहे. तर हे झालं BAMSच्या बाबतीत. BHMSच्या बाबतीत काय आहे परिस्थिती, तर BHMSच्या बाबतीत सुद्धा जवळजवळ 64 सीट्स उपलब्ध आहेत, परंतु ह्या सगळ्या IQ कोट्यामधल्या सीट्स आहेत. इथं मेरिटवर BHMSमध्ये आता एकही जागा उपलब्ध नाही आहे. अर्थात या शेवटचा टप्पा आहे राऊंडचा, त्यामुळे हे बरेचसे कॉलेजेस आता निगोशिएशनसाठी तयार होतील. कारण निगोशिएट करून जर सीट दिली नाही तर ह्या सीट्स रिक्त राहू शकतात. म्हणून परत एकदा ज्या मुलांना BHMS करायचं आहे, 7-8 लाख रुपयाच्या आसपासचं बजेट असेल, म्हणजे तसं तर ऑफिशियली फीस 12 लाख 13 लाख 11 लाख प्लस जाते, पण एक 7-8 लाखाचं जर बजेट असेल
तर या चॉईस फिलिंगच्या संदर्भानं तुम्ही आमची मदत घेऊ शकता. आम्ही कॉलेजशी निगोशिएट करून तुम्हाला ते सीट देऊ शकतो. काही कॉलेजने आपल्याकडे ऑलरेडी अप्रोचसुद्धा केलेलं आहे की सर आपण IQ कोट्याच्या सीट्स आमच्याकडे उपलब्ध आहेत आणि आपण त्या कमी फीसमध्ये सुद्धा विद्यार्थ्याला द्यायची तयारी आहे. सो जर कुणी आपल्यापैकी असं विद्यार्थी उपलब्ध असेल की ज्याचं 7-8 लाखाचं BHMSचं बजेट आहे, तो क्वालिफाय आहे, तर त्या केसमध्ये त्याची अलॉटमेंट येऊ शकते. सो जे कोणी इच्छुक असतील तर त्यांना आपल्याला ही मदत करता येणार आहे. सो थोडक्यात महाराष्ट्रामध्ये BHMSच्या IQ कोट्यामध्ये 64 सीट्स उपलब्ध आहेत, BAMSच्या 18 सीट्स उपलब्ध आहेत आणि BAMSच्या 51 सीट्स या मेरिटवर उपलब्ध आहेत. सो ज्या मुलांना BAMSला मेरिटवर अप्लाय करायचं असेल तर त्यांनी आपला जो रिसेंटली सांगितलेला जो कॉलेज कोड आहे 3380 हा आपल्या चॉईस फिलिंगमध्ये नक्की ॲड करावा आणि आपल्या सोयीनुसार तो त्याचा प्रेफरन्स आपण सेट करावा. तुम्ही पहिल्या नंबरला टाकू शकता, तुम्ही शेवटी टाकू शकता, तुम्ही मध्ये कुठेही त्या कॉलेजला ॲड करू शकता. सो जे विद्यार्थी या BAMSच्या प्रतीक्षेत आहेत त्यांचे मार्क चांगले होते, अगदी 1-2 मार्कने त्यांचं ॲडमिशन मिस झालेलं आहे, अशा मुलांनी या राऊंडचा लाभ घ्यावा. चॉईस फिलिंगसाठी किंवा कॉलेज इन्सर्ट करण्यासाठी केवळ आणि केवळ आजचाच दिवस उपलब्ध आहे असं आपण या ठिकाणी समजून घ्यायचं आहे. दुसरा शेवटचा नियम सांगतो, ॲडमिशन मिळालं तर ॲडमिशन घेणं कंपल्सरी आहे. जर आपल्याला त्या ठिकाणी जायचं असेल तरच कॉलेज ॲड करा, जायचं नसेल तर विनाकारण कॉलेज ॲड करू नका. हा महत्त्वाचा सल्ला देतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.